राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या अनुषंगाने सर्व लागले कामाला, तर दुसरीकडे मात्र बुलढाण्यात राखीव कोविड रुग्णालयात दारूच्या पार्ट्या, पत्ते, सिगारेटचे पाकिट, आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर। राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट येण्याची भीती वर्तवण्यात येत असल्याने इतर जिल्ह्यात कोरोनाला थोपवण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत। मात्र बुलढाण्यात कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 100 बेडच्या रुग्णालयात पूर्णतः विदारक परिस्थिती पाहायला मिळाली आहे। या ठिकाणी खुलेआम दारूच्या ओल्या पार्ट्या केल्या जात आहेत। सिगारेटांची पाकिटे, पत्ते हे सर्व धक्कादायक चित्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे। तर याला जबाबदार असणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे। कोविड सारखा व्हेरियंट महाराष्ट्रामध्ये येण्याची दाट शक्यता आहे। त्यासाठी प्रशासन आपल्या जिल्ह्यामध्ये सज्ज झाले आहेत। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय देखील त्यांनी सांगितले आहे की आम्ही 100 बेडची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, परंतु त्या ठिकाणी व्यवस्था करत असताना त्या ठिकाणी कुठलीही उपाययोजना त्यांनी केली नाही। तहान लागल्याच्या नंतर वीर खदणार आहे का, तसं प्रकारे या ठिकाणी पूर्ण गाद्या नाही या ठिकाणी आणि पूर्ण नंगानाच या हॉस्पिटलमध्ये चालत आहे। या ठिकाणी दारूच्या बाटल्या दिसत आहे, या ठिकाणी पार्ट्या केल्या जातात, सिगारेटचं पाकिट, दारूच्या बॉटला या ठिकाणी रिकाम्या दिसत आहे। पूर्ण हा ज्याच्याकडे जी जबाबदारी असेल या हॉस्पिटलची त्यानं ते नीटपणे जोपासली पाहिजे होती। त्याच्यावर या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम या ठिकाणी होत आहे असंच या ठिकाणी दिसतंय। लवकरात लवकर त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी।